नमस्कार, प्रियांकाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण इथे एक भाजीची रेसिपी पाहणार आहोत. एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी तयार झालेली आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, ही भाजी बनवण्यासाठी आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण वापरलेलं नाहीये आणि खूप कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते. तुम्ही टिफिनसाठी देखील बनवू शकता. घाई गडबडीच्या वेळी देखील ही भाजी बनवण्यासाठी खूप सोपी आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशी चमचमीत झणझणीत रेसिपीसाठी प्रियांकाच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला इथे मी एक कढई घेतली आहे. यामध्ये आपल्याला सुरुवातीला 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झाले की आपण यामध्ये बटाटा आणि फ्लॉवर घालून घेणार आहोत. आपल्याला सुरुवातीला बटाटा आणि फ्लॉवरला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे भाजीला चांगली चव येईल. तुम्हाला जर ही प्रोसेस करायची नसेल तर तुम्ही तसंच देखील वापरू शकता. तर इथे मी सुरुवातीला बटाट्याच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत, त्या घालणार आहे आणि यामध्ये आपण फ्लॉवर देखील घालून घेणार आहोत. आपल्याला हे 2 ते 3 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचं आहे. अगदी आपल्याला याचा गोल्डन कलर देखील करायचा नाही. हलकेसे 2 ते 3 मिनिटांमध्ये तेलामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत. यामुळे या भाजीला मस्त अशी चव येते. तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये हिरव्या वाटाण्याचा देखील वापर करू शकता. तर 2 ते 3 मिनिटांमध्ये याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. ही भाजी बनवली आहे ती चांगली 3 ते 4 माणसासाठी पुरेशी होते. आता आपण हे बटाटे आणि फ्लॉवर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्याच कढईमध्ये आपल्याला ही भाजी करण्यासाठी घ्यायची आहे. आपण ह्या भाजीसाठी कोणतंही वाटण वापरलेलं नाहीये. तर यामध्ये आता घालूयात 1 ते 2 चमचे तेल. तेल चांगलं गरम झाले की आपल्याला यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं देखील चांगलं फुललं पाहिजे. त्यानंतर आपण यामध्ये कांदा घालून घेणार आहोत. कांदा घालताना आपल्याला यामध्ये थोडासा जास्त वापर करायचा आहे. इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. याला 2 ते 3 मिनिटे चांगले परतून घेऊयात. यावेळी आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. कांद्याचा हलकासा कलर चेंज होत आला की आपण यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत. इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. आपण या भाजीसाठी वाटण वापरणार नाही आहोत, तर आपल्याला ह्याच कांदा आणि टोमॅटोची एक ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. कांदा टोमॅटो आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी यावर झाकण ठेवून 2 मिनिटाची वाफ काढून घेऊयात. तर तुम्ही इथे पाहू शकता कांदा आणि टोमॅटो थोडासा मऊ झाला आहे. इथे मी दुसऱ्या गॅसवर पाणी देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर यामध्ये आपण आता थोडे पावडर मसाले घालून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना-जिरा पावडर आणि 2 चमचे लाल तिखट घालून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटाचा वापर कमी जास्त देखील करू शकता. सर्व पावडर मसाले घालून झाले की याला चांगले मिक्स करून घेऊयात. ज्यावेळी आपण यामध्ये मसाले घालणार आहोत त्यावेळेला आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, म्हणजे मसाले करपणार नाहीत. याला चांगले मिक्स करून झाली की याला तेल सुटू द्यायचं आहे. यानंतर आपल्याला यामध्ये एक जिन्नस घालून घ्यायचा आहे. त्यामुळे या भाजीला एक टेक्स्चर देखील चांगलं येईल आणि चव देखील मस्त अशी येईल. तर आपण हा जो मसाला आहे तो कढईच्या एका साईडला करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण इथे बेसनाचा वापर करणार आहोत. तर इथे मी एक मोठ्या आकाराचं 1 चमचा बेसन वापरलं आहे. तुम्ही सुरुवातीला देखील बेसन भाजून यामध्ये वापरू शकता. तर मी एक मोठा चमचा इथे बेसन घेतलेला आहे आणि हे बेसन आपल्याला चांगलं यामध्ये भाजून घ्यायचं आहे. 2 मिनिटांमध्ये हे बेसन चांगलं भाजून झालं की आपण कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये याला मिक्स करून घेऊयात. या बेसनामुळे या भाजीला टेक्स्चर देखील चांगलं येतं आणि तुम्हाला खोबऱ्याचं वाटण करायचं नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी तयार करू शकता. तर यामध्ये मी थोडं थोडं करून गरम पाणी घालून घेतलेलं आहे. अशा ग्रेव्हीदार भाजीसाठी गरम पाण्याचाच वापर करायचा, म्हणजे त्याची चव टिकून राहते. तर इथे मसाले करपू नयेत म्हणून यामध्ये मी थोडं गरम पाण्याचा वापर केला आहे. तुम्ही पाहू शकता ही ग्रेव्ही मस्त अशी तयार झालेली आहे. आता आपल्याला याला तेल सुटेपर्यंत चांगले शिजवून घ्यायचे आहे. त्यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटांसाठी चांगलं शिजवून घेऊयात. तुम्ही पाहू शकता याचं तेल कढईच्या साईडने चांगलं तेल सुटलेलं आहे. अशा पद्धतीची ग्रेव्ही करून तुम्ही कोणत्याही प्रकारची भाजी देखील बनवू शकता. आता इथे मी एक अर्धी वाटी गरम पाणी घालून घेणार आहे. याला चांगले मिक्स करून घेऊयात. आपण सुरुवातीला बटाटे आणि फ्लॉवर तेलामध्ये थोडासा फ्राय करून घेतलेला आहे.
तो यामध्ये आता घालून घेऊयात. बटाटा फ्लॉवर घालून घेतल्यानंतर याला चांगले मिक्स करून घेऊयात. या ठिकाणी तुम्ही ग्रीन पीसचा देखील वापर करू शकता. हिरवे वाटाणे जरी घातले यामध्ये तरी याची चव देखील मस्त येते. याला चांगले मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे. बटाटे चांगले शिजले पाहिजेत या पद्धतीने आपण यामध्ये 1 वाटी पाणी घालून घेणार आहोत. पाणी घालताना आपल्याला गरमच पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला या भाजीची ग्रेव्ही ज्या पद्धतीने कन्सिस्टन्सीमध्ये हवी असेल तेवढं पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत. पाणी घालून घेतल्यानंतर आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत. तर सुरुवातीपासून आपण कुठेही मिठाचा वापर केला नाही, तर इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून ही भाजी 5 ते 10 मिनिटांमध्ये शिजवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ही भाजी अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये शिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशी याला ग्रेव्ही देखील आलेली आहे. अशा पद्धतीने कमी साहित्याचा वापर करून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रियांकाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तर पुन्हा भेटूयात असाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.